नमस्कार. वृषभ राशीच्या जातकांनो, 10 जुलैचा दिवस एक मोठा संकेत घेऊन येत आहे. आजचा दिवस साधा नाही. ग्रहाची स्थिती सांगते की तुमच्या आयुष्यातील एक व्यक्तीचं खरं रूप समोर येऊ शकतं. मित्रांनो, प्रत्येकाच्या आयुष्यात अशी एक व्यक्ती असते ज्यावर आपण डोळे झाकून विश्वास ठेवतो. आपण त्यांना आपले मानतो, आपल्या आनंदात आणि दुःखात सहभागी करतो. पण जर तीच व्यक्ती अचानक असे काही कृत्य करत असेल त्यामुळे तुमचे मन तुटले, तुमचा विश्वास हादरला, तुम्हाला आयुष्यात मोठी उलथापालथ होईल, तर 10 जुलैचा दिवस नेमका तसा एक गूढ संकेत घेऊन येत आहे. काही दिवसापासून तुम्हाला काही गोष्टी विचित्र वाटत आहेत का? एखादी व्यक्ती अचानक बदललेली आहे का? तिच्या बोलण्यात फरक जाणवत आहे का? तुमच्या मागे काहीतरी सुरू आहे का? अशी भावना तुम्हाला होत आहे का? जर तुमच्या मनात असे प्रश्न निर्माण होत असतील तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. कारण ग्रहाची चाल सांगते की एक व्यक्ती असं काम करू शकते ज्यामुळे तुमच्या आयुष्यातील अनेक गोष्टीचे सत्य समोर येईल. पण घाबरू नका, कारण प्रत्येक वादळानंतर नवे आकाश दिसते. प्रत्येक विश्वासानंतर देव आपल्याला योग्य मार्ग दाखवतो. कदाचित ही घटना तुमच्या आयुष्यातच चुकीच्या लोकांना दूर करण्यासाठी घडत असते. मंडळी, वृषभ राशीचे लोक मनाने खूप स्वच्छ आणि प्रामाणिक असतात. ते नाती जपतात, विश्वास ठेवतात आणि आपल्या माणसासाठी काहीही करण्यास तयार असतात. पण अनेक वेळा हाच चांगुलपणा काही लोक गैरसमज आणि त्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न करतात. 10 जुलैला आसपास तुम्हाला काही संकेत मिळू शकतात. एखाद्या व्यक्तीचे खरे रूप समोर येणे, एखादे गुपित अचानक उघड होईल, कोणीतरी तुमच्या विरोधात बोलत असल्याचे समजेल किंवा एखादी घटना तुमच्या डोळ्यातील पडदा दूर करेल. आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे ही घटना तुम्हाला आतून मजबूत बनवणार. कदाचित तुम्ही आज दुःखी व्हाल, कदाचित तुम्ही एखाद्यावर विश्वास तुटेल, पण लक्षात ठेवा, देव जे काही घडवतो ते चांगल्या लोकांसाठी घडवतो. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी तुम्हाला एक असा उपाय सांगणार आहे जो तुमच्या आयुष्यातील नकारात्मक ऊर्जा दूर करून तुमच्या नशिबाचे बंद दरवाजे उघडू शकतो. तर मित्रांनो, तयार राहा, कारण 10 जुलै ही एक व्यक्ती करणार मोठं कांड आणि मोठा संकेत तुमच्या आयुष्यात कायमचा बदल बदलू शकतो. मित्रांनो, आता सर्वात मोठा प्रश्न तुमच्या मनात असेल, ती एक व्यक्ती नेमकी कोण आहे? ग्रहाची स्थिती सांगते की ती व्यक्ती तुमच्या आयुष्यातील नवी, उलट ती तुमच्या खूप जवळची असू शकते. ज्या व्यक्तीवर तुम्ही विश्वास ठेवला, तिच्यावर तुम्ही तुमची गुपिते शेअर केली, तीच व्यक्ती अचानक असे काही करू शकन त्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल. काही वृषभ राशीच्या लोकांसाठी ही व्यक्ती एखादा मित्र असू शकते, काहींसाठी नातेवाईक, तर काहींसाठी कामाच्या ठिकाणाचा सहकारी असू शकतो. काही असा व्यक्तीच्या प्रेमाची नात्यातील असू शकते. मित्रांनो, गेल्या काही दिवसापासून जर तुम्हाला एखाद्या व्यक्तीच्या वागण्यात बदल जाणवत असेल तर त्या संकेताकडे दुर्लक्ष करू नका. तुमच्याशी अचानक कमी बोलणे, तुमच्या यशामुळे अस्तव्यस्त होणे, तुमच्या निर्णयावर वारंवार टीका करणे किंवा तुमच्या पाठीमागे काहीतरी वेगळे बोलणे, हे सर्व संकेत असू शकतात. वृषभ राशीचे लोक खूप भावनिक असतात. ते एकदा कोणाला आपले मानले की पूर्ण विश्वास ठेवतात. पण प्रत्येक व्यक्ती तुमच्या प्रेमाची आणि विश्वासाची असेल किंमत करत नाही. 10 जुलैच्या आसपास एक अशी घटना घडू शकते ज्यामुळे तुमच्या डोळ्यावरील पडदा दूर होईल. तुम्हाला समजेल की कोण तुमच्यासोबत मनापासून उभे आहे आणि कोण फक्त स्वार्थासाठी जवळ आला आहे. पण इथे एक महत्त्वाची गोष्ट आहे, कोणावर लगेच संशय घेऊ नका. प्रत्येक गोष्ट शांतपणे पहा, समजून घ्या आणि मगच निर्णय घ्या. कारण कधी कधी गैरसमज देखील मोठे रूप घेतात. त्यामुळे रागाच्या भरात कोणतेही नाते तोडू नका. मंडळी, ग्रहाचा आणखीन एक संकेत सांगतो की या घटनेनंतर तुमच्या आयुष्यात एक नवीन सुरुवात होणार आहे. ज्या लोकांनी तुमची कदर केली नाही ती तुमच्यापासून दूर जातील आणि जे खरे आहेत ते तुमच्यासोबत कायम उभे राहतील. लक्षात ठेवा, देव प्रत्येक व्यक्तीला आपल्या आयुष्यात एक करण्यासाठी पाठवतो. काही लोक आनंद देण्यासाठी येतात, तर काही लोक मोठा धडा शिकवण्यासाठी येतात. आणि कदाचित 10 जुलै घडणारी घटना तुम्हाला आयुष्यातील सर्वात मोठा धडा देणार आहे. म्हणून वृषभ राशीच्या जातकांनो, सावध राहा, शांत राहा आणि प्रत्येक गोष्टीकडे उघड्या डोळ्यांनी पहा. कारण पुढील भागात आपण जाणून घेणार आहोत की या घटनेत तुमच्या धन, करिअर, नशिबावर नेमका काय परिणाम होणार आहे. मित्रांनो, 10 जुलै आसपास घडणारी ही घटना फक्त नातेसंबंधापुरती मर्यादित राहणार नाही. तिचा परिणाम तुमचा धन, काम, भविष्यातील निर्णयावर होऊ शकतो. ग्रहाचा संकेत सांगतो की वृषभ राशीच्या लोकांना नवीन पैशाच्या बाबतीत विशेष सावध राहण्याची गरज आहे. जर तुम्ही कोणावर पूर्ण विश्वास ठेवून अधिक व्यवहार करत असाल तर एखादा सर्व गोष्ट पुन्हा तपासा. कधी कधी आपल्याला जवळची व्यक्ती नकळत किंवा
जाणून बुजून असे काही करते, त्यामुळे आपले आर्थिक नुकसान सहन करावे लागू शकते. म्हणूनच कोणालाही मोठी रक्कम उधार देऊ नका. कोणत्याही कागदपत्रावर घाईसाई करू नका. नवीन गुंतवणूक करण्यापूर्वी दोनदा विचार करा. नवीन गुंतवणूक करण्यापूर्वी विचार करूनच गुंतवणूक करा. तुमच्या मेहनतीची योजना प्रत्येकाला सांगू नका. मंडळी, वृषभ राशीच्या मंडळीनं विशिष्ट म्हणजे ते खूप मेहनती असतात, पण अनेक वेळा त्यांच्या यशावर काही लोकांची नजर असते. त्यामुळे प्रगतीमुळे एखादी व्यक्ती अस्तव्यस्त होऊ शकते. जर तुम्ही नोकरी करत असाल तर कामाच्या ठिकाणी तुमच्या मेहनतीचे श्रेय दुसऱ्याला कोणी घेण्याचे प्रयत्न करू शकते. तुमच्या विरोधात गैरसमज निर्माण करण्याचाही प्रयत्न होऊ शकतो. पण घाबरू नका, कारण ग्रहाची दुसरी बाजू खूप शुभ आहे. ज्या अडचणी येणार आहेत त्या कायमच्या नाहीत, उलट त्या तुम्हाला अधिक मजबूत आणि सावध बनवतील. तुम्हाला समजेल की कोणावर विश्वास ठेवायचा, कोणापासून अंतर ठेवायचं. व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी हा काळ मोठ्या निर्णयाचा आहे. काही जुने व्यवहार संपतील आणि नवीन संधी तुमच्या दारात येतील. 10 जुलै नंतर अनेक वृषभ राशीच्या लोकांना नवीन कामाची संधी, अडकलेले पैसे परत मिळण्याचा योग किंवा अचानक आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. पण त्यासाठी एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमचे गुपित कोणाच्या योजना आणि तुमची पुढची पावले प्रत्येकाला सांगू नका, कारण प्रत्येक हसणारा चेहरा तुमचा हितचिंतक असेल असं नाही. मंडळी, ही घटना जरी सुरुवातीला धक्का देणारी वाटली तरी ती तुमच्या नशिबाला नवीन दिशा देऊ शकते. काही लोक तुमच्या आयुष्यात दूर जातील, पण त्यांच्या जाण्याने तुमच्या आयुष्यातील नवीन आणि चांगल्या संधीची जागा निर्माण होईल. म्हणून या काळात संयम ठेवा, शांत राहा. कोणताही मोठा निर्णय रागात घेऊ नका, कारण पुढील भागात आपण जाणून घेणार आहोत की घटनेचा तुमच्या प्रेम, कुटुंब, नातेसंबंधावर काय परिणाम होणार आहे. मित्रांनो, 10 जुलै आसपास घडणारी ही घटना तुमच्या प्रेम आणि कौटुंबिक जीवनातील एक काही मोठे बदल घडवू शकते. ग्रहाचा संकेत सांगते की एक व्यक्ती केलेले कृत्यामुळे अनेक लपलेल्या गोष्टी समोर येऊ शकतात. जर तुम्ही प्रेमाच्या नात्यात असाल तर या काळात छोट्या छोट्या गैरसमजांना मोठे रूप मिळू शकते. एखाद्या तिसऱ्या व्यक्तीमुळे तुमच्या नात्यात संशय निर्माण होण्याची शक्यता आहे. म्हणूनच कोणावरही बोलल्यावर लगे विश्वास ठेवू नका. तुमच्या जोडीदाराशी शांतपणे बोला, मनातील गोष्ट स्पष्ट करा, कारण अनेक वेळा गैरसमज हे नातं तुटण्याचं सर्वात मोठं कारण बनतं. वृषभ राशीचे लोक नात्यामध्ये खूप प्रामाणिक असतात. ते प्रेमात पूर्णपणे समर्पित असतात, पण जेव्हा त्याचा विश्वास तुटतो तेव्हा त्यांना सर्वात जास्त वेदना होतात. काही लोकांना या काळात एखाद्या जवळच्या व्यक्तीचे खरे रूप दिसू शकते, ज्याला तुम्ही तुमचा आधार समजत होता. ती व्यक्ती तुमच्यापासून काही गोष्टी लपवत असल्याचे समजू शकते. कुटुंबात काही गोष्टीवरून मतभेद होऊ शकतो. मालमत्तेचे प्रश्न, पैशाचे व्यवहार किंवा एखाद्या जुन्या विषयावरून वाद निर्माण होऊ शकतो. अशा वेळी शांत राहणे खूप महत्त्वाचे आहे. मित्रांनो, ग्रह सांगतात की रागात घेतलेला एक निर्णय पुढे मोठा पश्चाताप देऊ शकतो. म्हणून या काळात संयम ठेवा. प्रत्येक गोष्टीची दोन्ही बाजूने समजून घ्या. पण एक आनंदाची गोष्ट ही आहे, ज्या नात्याचा पाया सत्य आणि विश्वासावर उभा आहे ती नाती आता संकटानंतर आणखीन मजबूत होतील. काही वृषभ राशीच्या लोकांसाठी हा काळ नवीन नात्याची सुरुवात घेऊन येईल किंवा एखादी नवीन व्यक्ती तुमच्या आयुष्यात प्रवेश करू शकते, जी तुम्हाला समजून घेईल आणि तुमच्या आयुष्यात आनंद देऊन जाईल. मित्रांनो, लक्षात ठेवा, प्रत्येक व्यक्ती आपल्या आयुष्यात काहीतरी शिकवण्यासाठी येते. काही लोक प्रेम देतात तर काही लोक अनुभव देतात. 10 जुलैची ही घटना तुम्हाला लोकांची खरी ओळख करून देईल. कोण तुमचे आहे, कोण फक्त गरज असल्यामुळे जवळ आहे, तुम्हाला स्पष्टपणे दिसू लागेल. म्हणूनच कोणत्याही परिस्थितीत स्वतःवरचा विश्वास गमवू नका, कारण पुढील भागात आपण जाणून घेणार आहोत की मोठं कान तुमच्या नशिबाचे वरदान असू शकतं, पण त्यानंतर कोणते शुभ बदल घडणार आहेत. मित्रांनो, प्रत्येक वेळी, प्रत्येक आयुष्यात घडणारी घटना आपल्याला तोडण्यासाठी येत नाही. ही वेळ आपल्याला योग्य दिशा दाखवण्यासाठी, चुकीच्या लोकांपासून दूर करण्यासाठी आणि आपल्या आयुष्यात नवीन दार उघडण्यासाठी आहे. 10 जुलैच्या आसपास घडणारी ही घटना देखील तशीच असू शकते. सुरुवातीला तुम्हाला वाटेल की ही घटना सर्व काही संपले आहे. एखाद्या व्यक्तीचे खरे रूप पाहून तुमचे मन दुखावेल. तुम्ही स्वतःला एक प्रश्न विचाराल, मी इतका विश्वास का ठेवला? पण मी काही दिवसात तुम्हाला जाणवेल की जे घडले ते तुम्हाला चांगल्यासाठी घडले, कारण घटनेमुळे तुमच्या आयुष्यातील खोटे लोक दूर होतील. तुमच्या भोवती असलेले नकारात्मक वातावरण कमी होईल. तुमची निर्णय क्षमता वाढेल आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्ही मानसिकदृष्ट्या अधिक मजबूत व्हाल. मित्रांनो, वृषभ राशीच्या लोकांमध्ये एक विशेष गुण असतो, तो एकदा पडला तर पुन्हा उभे राहण्याची ताकद ठेवतात. ही घटना तुम्हाला तोडणार नाही, उलट तुम्हाला अधिक सामर्थ्यावर बनवणार आहे. ग्रहाचा संकेत सांगतो की 10 जुलैनंतर अनेक वृषभ राशीच्या लोकांना आयुष्यात सकारात्मक बदल सुरू होतील.
काहींना नवीन कामाची संधी मिळेल, काहींना अचानक धन लाभ मिळेल, काहींना अचानक संधी मिळेल, मेहनतीचं फळ मिळेल आणि ज्या गोष्टी बराच काळ अडकल्या होत्या त्या हळूहळू मार्गी लागू लागतील. मंडळी, अनेक वेळा आपण चुकीच्या लोकांना धरून ठेवतो आणि त्यामुळे चांगल्या संधी आपल्या आयुष्यात येऊ शकत नाही. पण जेव्हा देव त्या चुकीच्या लोकांना दूर करतो तेव्हा आपण नशिबाचे नवीन दरवाजे उघडू लागतात. म्हणूनच जर 10 जुलैच्या आसपास एखादी व्यक्ती तुमच्यापासून दूर गेली, एखादे सत्य समोर आले किंवा एखादे नाते तुटले तर लगेच निराश होऊ नका. कदाचित हेच तुमच्या नवीन सुरुवातीचे पहिले पाऊल आहे. लक्षात ठेवा, कधी कधी आयुष्यातील सर्वात मोठा आशीर्वाद हा सुरुवातीला सर्वात मोठा धक्कासारखा वाटतो. म्हणूनच स्वतःवर विश्वास ठेवा, देवावर श्रद्धा ठेवा आणि प्रत्येक घटनेकडे एक नवीन संधीने दृष्टिकोनाने पहा. कारण पुढील काही शेवटच्या भागात आपण जाणून घेणार आहोत एक असा सोपा प्रभावी उपाय जो तुमच्या आयुष्यातील नकारात्मक दूर करून सुख, शांती आणि समृद्धी आकर्षित करतो. मित्रांनो, आता आपण या सर्वात व्हिडिओच्या महत्त्वाच्या भागात येणार आहोत. तुम्ही या व्हिडिओ इथपर्यंत पाहिला असेल तर समजा विश्वाने तुम्हाला एक महत्त्वाचा इशारा दिला आहे. 10 जुलैच्या आसपास जे काही घडणार आहे त्याला घाबरण्याची गरज नाही, कारण प्रत्येक संकट आपल्याला काहीतरी शिकून जातं. प्रत्येक धक्का आपल्याला अधिक मजबूत बनवतो. वृषभ राशीच्या जातकांनो, या काळात तुमच्या मनात अस्तव्यस्तता, चिंता किंवा गोंधळ निर्माण होऊ शकतो, कारण प्रश्न तुम्हाला सतत त्रास देतील. माझ्या बाबतीत हे घडले, मी कोणावर विश्वास ठेवू, पुढे काय होणार? पण मंडळी, लक्षात ठेवा, देव कधीही तुमच्या आयुष्यातून काही काढून घेत नाही जोपर्यंत त्यापेक्षा चांगली गोष्ट तुमच्यासाठी तयार करत नाही. पहिला उपाय, भगवान शिवचे स्मरण. 10 जुलै सकाळी स्नान करून भगवान शिव समोर दिवा लावा आणि मनापासून 108 वेळा मंत्र म्हणा, ओम नमः शिवाय. हा मंत्र तुमच्या मनातील नकारात्मक कमी करेल आणि तुमच्या भोवतीचे वाईट कंपन दूर करण्यास मदत करेल. दुसरा उपाय, नंदी महाराजाच्या कानात इच्छा सांगा. जर तुमच्याजवळ शिव मंदिर असेल तर नंदी महाराजाच्या कानात तुमची एक इच्छा आणि एक चिंता सांगा. असा विश्वास आहे की नंदी महाराज आपल्या इच्छा थेट भगवान शिवपर्यंत पोहोचवतात. तिसरा उपाय, अन्नदान. 10 जुलैला एखाद्या गरजू व्यक्तीला अन्नदान करा. कधी कधी एका छोट्याशा दानामुळे आपल्या जीवनातील मोठे संकट दूर होऊ शकते. चौथा उपाय, कोणालाही कडू शब्द बोलू नका. या दिवशी शक्यतो कोणाशीही वाद घालू नका, कारण ग्रहाची स्थिती सांगते की रागाच्या भरात बोललेले शब्द नात्यामध्ये कामाचा दुरावा निर्माण करू शकतो. पाचवा उपाय, तुमची योजना गुप्त ठेवा. तुमच्या पुढच्या योजना, पैसा किंवा वैयक्तिक गोष्टी प्रत्येकाला सांगू नका, कारण काही लोक तुमच्या प्रगतीमुळे अस्तव्यस्त होऊ शकतात. 10 जुलैनंतर काही वृषभ राशीच्या लोकांना हा संकेत दिसू शकतात. एखादी चांगली बातमी मिळेल, अचानक अडकलेले काम पूर्ण होईल, नवीन मदतीची मदत मिळेल, आर्थिक लाभाचा मार्ग खुला होईल, मनातील चिंता दूर होईल. मंडळी, लक्षात ठेवा, एक व्यक्ती मोठं काम करू शकते, पण त्याच घटनेमुळे तुमच्या आयुष्यातील नवीन सुंदर अध्याय सुरू होऊ शकतो. आज जे धक्का वाटत आहे ते उद्या तुमच्यासाठी मोठा आशीर्वाद ठरू शकतो. म्हणून स्वतःवर विश्वास ठेवा, देवावर श्रद्धा ठेवा आणि कोणत्याही परिस्थितीत खचून जाऊ नका. जर तुम्ही वृषभ राशीचे असाल तर कमेंटमध्ये नक्की हर हर महादेव लिहा. जर तुम्हाला वाटत असेल की भगवान शिव तुमच्या जीवनातील सर्व संकटे दूर करतील तर हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय भोलेनाथ, जय महादेवजी, जय वृषभ राशी. श्री स्वामी समर्थ. मंडळी, सर्वांना चॅनल स्वामी भक्ती शक्तीमध्ये असेच जुडून राहा. बाय बाय सर्वांना. स्वस्त खा, मस्त राहा. बाय.